कसं करणार म्हणजे हे बघ, इथल्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेव. दादा एवढं जर लक्षात राहत असतं तर मी दुकानात पुढे बांधत असतो का रे? लक्ष ठेवायचं म्हणजे लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहील. घे कागद घे. टेबल, खुर्ची, पेन ठेवायला, गोळे ठेवायला भरले 4. श्वास घ्या. हा करा. डोळे. चला आता मी ओके. मला काहीच होत नाही. मी एकदम ठणठणीत आहे. वाह डॉक्टर तुम्ही ना एकदम हाताळू आहे. हाताळू. ते हाताळू नसतं का ते हे काय रे ते असं काय अरे ते हे लाताळू. पायाळू पायाळू पायाळू. डॉक्टर तुम्ही ना पायाळू आहे. अरे दादा डॉक्टर नुसतं पायाळू नाही बरं का. डॉक्टर देव माणूस आहे. हा खरंच हो, खरंच तुम्ही खरंच देव माणूस आहे तुम्ही. म्हणजे बघा की तुम्ही नुसता हात लावला, आमचा पेशंट ठणठणीत बरा एकदम. वा वा वा. तुम्हाला सांगू का, आमच्या घरातलं कुणी बी आजारी पडू दे, पहिलं तुमच्याकडे येणार. अगं तेजू, त्याला काही कळत तर असेल का अजून? आणि मी म्हणत्या जरी कळत असेल का नाही तरी बी ती ह्या समध्याची मज्जाच घेत असेल बघ. हे बघ, पण जर एकांबारीला खोटं वागवून एखाद्याचं भलं होत असेल तर ती खोटं वाईट कसं असेल सांग बरं. आपण तुळजाला जी भेट देणार आहे का नाही ती ह्या खोट्यापेक्षा लई पोटीने मोठी आहे. आत्या पण बहिणीला आपल्या नाटकाबद्दल कळलं ना, कसली चिडल ती माझ्यावर. अगं 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 कशा पायी येऊ नको तो विचार करतेस. आणि तुला जर पुढलाच विचार करायचा असेल ना तर आपल्या तुळजाच्या हॉस्पिटलाचा कर की. काय नको ती डोसक्यात घेऊन बसली आज कुणान ठाव. हे बघ तेजू, येळ आली का नाही की आपण ही समद जिथल्या तिथं थांबू. परतवर चेहऱ्यावर वैताग नग, त्रास दिसून दे. त्रास. अजून वाईट जरा जास्त. एवढं नाही एवढं नाही, व्हायच कमी. शाबास. आता बघ तुळजाला असं वाटेल की तेजूला खरोखरच लय त्रास होतोय. ही दोघं आराधी माझ्या बरोबर होती ना, त्यामुळे सगळं घोळ झालाय बघ. आता तुझा डॉक्टर म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेतच, बरोबर आहे. पण आपण डॉक्टर नाही ना, आपल्याला कसं कळणार. आता काय करायचं. दादा तू आता तुझी अक्कल पाजवू नको अजून. ऐक तरी लय भारी आहे. आपण काय करायचं, हे सगळं सामान आहे ना वहिनीला दाखवायचं आणि सरप्राईज द्यायचं. आणि ते झालं ना की वहिनीलाच विचारायचं, वहिनी तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते सांगा, लगेच आणून देतो. कसं वाटतं. अरे कधी अर्धी दाढी करून कटिंगच्या दुकानात बाहेर आलाय का? नाही. अरे कसं दिसल ते. दादाला वहिनींना पूर्ण दवाखाना सरप्राईज म्हणून द्यायचा आहे. काय सरप्राईज नाहीतर काय. अरे तिला आपण नाही विचारू शकत आणि आपल्याला याच्यातलं काहीच माहित नाही. कसं दवाखाना उभं करायचा. एक संपलं की दुसरं टेन्शन समोर उभं राहते. डॉक्टरच्या वस्तू डॉक्टरला विचारलं तर. मॅडम खरंच तुमचं लय धन्यवाद बरं का. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्यासाठी हे सगळं केलं. खरंच लय आभारी आहे आम्ही तुमचं. आभार मानून मला मोठं नका करू.
कारण तुझा आणि मी ना खूप जुन्या मैत्रिणी आहेत अँड आय नो शी इज अ व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर. पण तिचं अजूनपर्यंत क्लिनिक नाही आहे ही गोष्ट मला कुठेतरी खटकत होती. पण फायनली तिचं हे क्लिनिक होतं आहे. मी खूप खुश आहे. आणि हो, तुम्ही हे सामान जेव्हा आणताल ना तेव्हा मी माझ्या स्वतःच्या हातांनी हे सगळं सेट करणार आहे. कारण तुळजाने मला माझ्या पडत्या काळात जी मदत केली ना ती डॉक्टरपेक्षा माणूस म्हणून तिला खूप मोठं करते. त्यामुळे तिच्यासाठी तर मी एवढं करूच शकते. मॅडम फक्त एक विनंती आहे तुम्हाला, ह्याच्यातलं तुळजाला काहीच माहिती नाही. तुम्ही पण चुकून पण तिला काही बोलू नका. आम्हाला तिला ते हे द्यायचं काय दादा सरप्राईज. हा ते द्यायचंय. ओ, तुम्हाला माहितीये मला तुम्हाला आणि तुळजाला पाहिलं ना की कपल गोल्स काय असावीत ना हे कळतं. तुळजा खरंच खूप लकी आहे. शी हॅज गॉट अ जेम ऑफ पर्सन. तुम्ही तिच्या मनाचा इतका विचार करता. तिच्या जबाबदाऱ्यांच्या गुंत्यातून तिला तिच्या पॅशनचा अजिबात विसर पडू देत नाहीत तुम्ही. आणि हो, मी यातलं खरंच कोणाला काही सांगणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आय प्रॉमिस. आणि हो, तुम्ही हे साहित्य घ्यायला गेलात ना, जर का एखादी अडचण आलीस तर मला लगेच कॉल करा. हां, उद्या मी थोडीशी बिझी आहे पण परवा मात्र मी इथे सगळं सेटअप लावायला येईल. ठीक आहे चालेल. म्हणजे तुळजाचा दवाखाना आता झालाच म्हणून समजायचं.